गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की शुक्रवारी नक्की काय झालं होतं. तर मित्रांनो, शुक्रवारी फॉरेन इन्स्टिट्यूशन हे नेट बायर्स होते. त्यांनी ऑलमोस्ट 1400 कोटींचं बाईंग केलं होतं. त्यामुळे मार्केट चांगल्यापैकी स्थिर स्थावर राहू शकलं. तर मग आता आज काय होऊ शकतं त्याआधी जाणून घेऊयात की US मार्केटमध्ये काय आहे. तर US मार्केट जे आहे तर ते कन्सॉलिडेट करतात हायर लेवलला, काही प्रॉब्लेम नाही. परंतु शुक्रवारी जे US फ्युचर्स आहेत तर ते डाऊन साईडला होते. त्यामध्ये मग आपला इन्फोसिस ADR, त्यानंतर ICICI बँक आणि HDFCचा जो ADR आहे हे तीनही डाऊनग्रेड होते. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातले जे इतर मार्केट्स आहेत ते ॲज युजल मिक्स आहेत. काही अपसाईडला आहेत, काही डाऊन साईडला आहेत. त्यामुळे असे ग्लोबल क्यूज काही म्हणावे एवढे खराब किंवा चांगले असं दोन्ही गोष्टी नाही आहेत. त्यामुळे मे बी आपलं मार्केटसुद्धा कन्सॉलिडेट करू शकतं अजून काही दिवस, कारण आता मंथ एंड आलेला आहे आणि सगळ्या ज्या काही मंथली एक्सपायरीज आहेत तर त्या शेवटी एक्सपायर होतील आणि मग तेव्हा मात्र फार चांगल्यापैकी मुवमेंट, व्होलॅटिलिटी, गामा इफेक्ट या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. आता जर महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली तर गिफ्ट निफ्टी शुक्रवारी इंडिकेट करत होतं की मार्केट ऑलमोस्ट 60 ते 70 पॉईंट गॅप अप ओपन होईल. परंतु आज जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की आता मार्केट फ्लॅट ओपन होईल. याच्यामागचं कारण हेच आहे की जे US फ्युचर्स आहेत आपले तर ते डाऊन झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी शुक्रवारी बाईंग केलं होतं आणि म्हणून तेव्हा ते गॅप अप ओपनिंग दाखवत होतं. परंतु आता तो पूर्णपणे जो प्रीमियम आहे तो वाईप आउट झालेला आहे आणि आता नॉर्मलच ओपन होतं आहे मार्केट. तरी पाहूयात की नक्की काय होतं, कारण कधी कधी गिफ्ट निफ्टीसुद्धा रॉंग इंडिकेशन करत असतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं असं म्हणावं असं काही खास आज मार्केटमध्ये नाही आहे आणि US मार्केट सोमवारी बंद असतात. त्यामुळे आपल्याकडेही बऱ्यापैकी मार्केट कन्सॉलिडेट करण्याचीच शक्यता असते. पाहूयात आजच्या मार्केटमध्ये काय होतं आहे. आणि जर स्टॉक स्पेसिफिक सांगायचं झालं तर HDFC बँकनं जोपर्यंत बँक निफ्टीला सपोर्ट करत नाही तोपर्यंत बँक निफ्टी काही वरती जाण्याचं नाव घेणार नाही. कारण आपण बाकीचे सगळे इंडेक्स जर पाहिले तर ते चांगल्यापैकी परफॉर्म करत आहेत. फक्त बँक निफ्टी चांगलं परफॉर्म करत नाही आहे आणि त्याच्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे HDFC बँक. आणि HDFC बँकचं निफ्टीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी वेटेज असल्यामुळे रिलायन्स वगैरे सगळ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांनी सगळ्यांनी चांगलं परफॉर्म केलं आहे. परंतु केवळ HDFC बँकमुळे आपलं जे मार्केट आहे तर ते कन्सॉलिडेट करते आहे. तर आता पाहूयात की आता नक्की काय होतं आहे. HDFC बँकमध्ये कोणी मोठ्या प्रमाणात बाईंग करतं आहे का, आणि एक रेजिस्टन्स झोन तोडून जर HDFC बँकवरती गेली तर मग मात्र चांगल्यापैकी मूव आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो. कारण बँक निफ्टीमध्ये रॅली पेंडिंग आहे. त्यामुळे ती आयदर अपसाईडला आयदर डाऊन साईडला कुठेतरी ते ब्रेक करेल, परंतु ते ब्रेक करण्याचे चान्सेस मोस्टली आहेत या येत्या वीकमध्ये. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मित्रांनो, तुम्हाला जर फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट काढायचं असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही मेंटेनन्स चार्जेस द्यायचे नसतील आणि ब्रोकरेजसुद्धा अगदी कमीत कमी द्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये upstocks.com याची लिंक आहे. यावरती क्लिक करून तुम्ही आपलं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. तर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.